हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण अस्थिसंस्थेबद्दल शिकूया. मानवी शरीरातली अस्थिसंस्था प्रामुख्याने हाडांनी तयार झालेली असते. या व्हिडिओमध्ये आपण हाडांचे वर्गीकरण आणि मानवी शरीरातील काही महत्त्वाच्या हाडांच्या कार्यांविषयी शिकूया. चला तर मग, मानवी शरीरातले सगळे हाडं मिळून बनते आपली अस्थिसंस्था. आपल्या शरीरातले सगळे हाडं 2 गटांमध्ये विभागले जातात. आता पहा इथल्या या सांगाड्यांमध्ये दिसतात आहे तसे आपले हाडं काही निळे आणि केशरी रंगाचे नसतात बरं. हे तर आपल्याला व्यवस्थित समजायला मदत व्हावी म्हणून मी तसे रंग त्यांना दिले आहे. काय म्हणत होतो आपण? 2 प्रकार. आपले हाडं 2 प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकतात. त्यातला पहिला प्रकार आहे अक्षीय सांगाड्याचा आणि त्यातल्या हाडांचा. ठीक आहे, अक्षीय सांगाडा. आणि दुसरा प्रकार आहे उपांग सांगाड्याचा. या व्हिडिओमध्ये आपण अक्षीय हाडं सगळे निळ्या जांभळ्या रंगाने रंगवले आहेत आणि उपांग सांगाड्यातले सगळे हाडं केशरी रंगाने रंगवले आहेत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिले आहे अक्षीय सांगाडा. या अक्षीय सांगाड्यातल्या गटातले सगळे हाडं शरीराच्या मध्यरेषेशी किंवा अक्षाशी संलग्न असतात. हे पहा, या पिवळ्या रेषेनी आपण आपल्या शरीराचा अक्ष दाखवू शकतो. अक्ष म्हणजे ॲक्सिस किंवा आपल्या शरीराच्या मधून जाणारी रेष. म्हणून या सगळ्या हाडांपासून बनतो अक्षीय सांगाडा. आता ह्यात कुठले कुठले हाडं असतात पहा. यात असते कवटी, पाठीचा कणा आणि छातीचा पिंजरा. आणि या अक्षीय सांगाड्याचं सगळ्यात महत्त्वाचं मोठं कार्य असतं ते म्हणजे आपल्या अवयवांना संरचना देणे आणि त्या सगळ्यांचं रक्षण करणे. आता आपण कवटी, पाठीचा कणा आणि छातीचा पिंजरा यांच्याबद्दल अजून जाणून घेऊया. सगळ्यात पहिले आहे कवटी. हे आपण कवटीचं समोरून आणि मागून असलेलं चित्र पाहू शकतो. कवटीच्या रचनेमध्ये हे इथे असे पहा आपल्याला दिसू शकतात 8 वेगळे वेगळे हाडं असतात. त्याला क्रेनियम म्हणतात. आणि मग कवटीचा मुख्य उद्देश काय असतो? मेंदूचं रक्षण करणे. कवटीच्या आतमध्ये आपला मेंदू सुरक्षित राहतो. आपल्या मेंदूला कुठलीही इजा होऊ नये म्हणून हे 8 हाडं क्रेनियम तयार करतात. आता त्यानंतर आहेत चेहऱ्यावरची हाडं. चेहऱ्यावर 14 हाडे असतात. हे सुद्धा मेंदूचंच रक्षण करतात. आणि शिवाय या हाडांची रचना अशा प्रकारे केलेली असते की ते डोळ्यांना जागा देतात. त्याचप्रमाणे वरचा आणि खालचा जबडासुद्धा तयार करतात. खालचा जबडा हालचाल करून चावण्याचं आणि बोलण्याचं काम करतो. या चित्रात आपण पाहू शकतो हा वरचा जबडा आणि हा खालचा जबडा. आता याबरोबरच आपल्याला सहज दिसत नाही आणि आपण त्यांच्याबद्दल विसरूनही जाऊ शकतो असे 3 हाडं असतात. ते हाडं असतात कानामध्ये आणि हे हाडं आपल्याला ऐकण्यामध्ये मदत करतात. आता अक्षीय सांगाड्यामध्ये नंतर येतो पाठीचा कणा. चला तर पाठीच्या कण्याबद्दल अजून थोडं समजून घेऊया. हे चित्र पहा. अरे हे काय? पाठीचा कणा म्हटल्यानंतर हे वायरचं चित्र कशाला दाखवते मी तुम्हाला? पहा, इथे ही सगळ्यात मधून जाणारी जी तार आहे ती संदेश वाहून नेणारी तार आहे किंवा त्यांचा समूह आहे असं म्हणता येईल. आणि या मधून जाणाऱ्या तारांच्या समूहाच्या भोवती आहे रक्षण करणारं आवरण किंवा कवच. बरोबर आहे ना? आपण पाठवलेला संदेश एका ठिकाणून दुसरीकडे व्यवस्थित गेला पाहिजे. कुठेही तो हरवला नाही पाहिजे. म्हणून हे रक्षण करणारं आवरण महत्त्वाचं आहे. हे सगळं बरोबरच आहे, पण मी तुम्हाला का दाखवते आहे हे सगळं? आपल्याला पाठीच्या कण्याबद्दल बोलायचं होतं ना. तर मग ऐका, पाठीचा कणासुद्धा असाच असतो, या वायरसारखा. आता पहा, आपल्या मानवी सांगाड्याचा हा मागचा भाग आहे. आपल्या मेंदूच्या खालच्या भागातून सुरू होतो असा चेतारज्जू. त्याला इंग्लिशमध्ये स्पायनल कॉर्डसुद्धा म्हणतात. चेतारज्जू लिहून घेऊया. तर हा स्पायनल कॉर्ड जो असतो तो असतो संदेश वाहून नेणाऱ्या तारेप्रमाणे आपल्या मेंदूपासून उरलेल्या शरीराकडे आणि आपल्या शरीराकडून मेंदूपर्यंत सगळे संदेश वाहून नेण्याचं कार्य हा चेतारज्जू करत असतो. ठीक आहे, पण मग या चेतारज्जूला कधी इजा झाली तर मग आपले संदेश व्यवस्थित पोहोचणार नाही. तुम्हाला चटका लागला आणि हात दूर करायचा संदेश मेंदूने पाठवलाच नाही तर? म्हणून या चेतारज्जूचं रक्षण करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मग ते कोण करतं? ते करत असतो आपला पाठीचा कणा.
मज्जारज्जू हा अतिशय संवेदनशील आणि नाजूक असल्यामुळे आपल्या पाठीच्या मणक्यातले 33 हाडं मिळून याचं रक्षण करतात. याशिवाय आपला कणा आपल्या शरीराला रचना आणि आकारसुद्धा देतो आणि तसंच ताठ उभं राहण्यात आणि बसण्यात सुद्धा मदत करतो. तुम्ही विचार तरी करू शकता का की पाठीचा कणा नसता तर आपल्याला सरळ बसता आलं असतं का? नाही ना. म्हणून पाठीचा कणा हा आपल्या सांगाड्यातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आता यानंतर आहे छातीचा पिंजरा. छातीचा पिंजरा हा बरगड्यांच्या 12 जोड्यांनी म्हणजे एकूण 24 हाडांनी बनलेला असतो आणि या 24 हाडांशिवाय एक असं मोठं उभं चपटं हाडसुद्धा इथे असतं. त्याला म्हणतात उरोस्थी किंवा स्टर्नम आणि हे सगळे मिळून आपल्या महत्त्वाच्या अवयवांचं रक्षण करतात, जसं की हृदय आणि फुफ्फुसं. या बरगड्यांची रचना अशा प्रकारे असते की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा त्यांचं आकुंचन आणि प्रसरणसुद्धा होतं. आता हे सगळे होते अक्षीय सांगाड्यातले हाडं. यानंतर आहे उपांग सांगाडा. या सांगाड्यामध्ये आपले 2 हात आणि 2 पाय असतात. आपले हात आणि पाय आपल्या शरीराच्या हालचालीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात आणि अशी हालचाल करण्यासाठी आपल्या शरीरात अनेक सांधेसुद्धा असतात. आता या व्हिडिओमध्ये आपण सांध्यांबद्दल नाही बोलूया, पण या बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही शरीरातले वेगवेगळे सांधे बघू शकता. उपांग सांगाडा आणि त्यातले सगळे सांधे या सगळ्यांमुळे आपल्याला चालणे, धावणे, लिहिणे, एखादी वस्तू उचलणे या सगळ्या प्रकारच्या हालचाली शक्य होतात. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो? आपण अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाड्याबद्दल शिकलो आणि त्यांच्या रचनेचा अभ्यास केला. चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया.